या सृष्टीचे भोलेनाथांचा विजय असो. माता पार्वतीला पण शत प्रणाम. आपले कल्याण हो मुनिवर. भगवान, आम्हाला आमच्या दिव्य दृष्टीने आपले येथे येण्याचे कारण समजले आहे. चिंता करू नका, आपल्या समस्येचे निवारण आहे आमच्याजवळ. गणेश. बाल गणेश? होय मुनिवर, आमचा बाल गणेश. बाल गणेश मुनिवर एक काव्यग्रंथ लिहिणार आहे, ज्यासाठी त्यांना एक बुद्धिमान आणि द्रुतगतीने लिहिणाऱ्याची गरज आहे. आणि तुझ्याहून चांगलं हे काम कोणीही करू शकत नाही. जशी आपली आज्ञा पिताश्री. लिहूया मुनिवर. प्रणाम. मुनिवर, ग्रंथ तर मी तुम्हाला लिहून देईल, पण एक अट आहे. काय म्हणाल असेल? आपण न थांबता माझ्या लिहिण्याच्या गतीने सांगत राहा. असं? आपण थोडासा श्वास घ्यायला जरी थांबला तरी मी माझं लिखाण बंद करेन. ठीक आहे गौरीनंदन, परंतु माझी सुद्धा एक अट आहे. जो कोणता छंद मी बोलेन त्याचा अर्थ समजल्यानंतरच आपण तो लिहाल. समजल्यानंतर? त्या निमित्ताने मी जेव्हा थकेन तेव्हा मी गणेशजीला एखादा कठीण छंद देईन, ज्याचा अर्थ समजल्याकरता त्याला थोडा विचार करावा लागेल आणि तेव्हा मी श्वास घेऊन विश्राम करेन. मला स्वीकार आहे. विचार कसा करता मुनिवर? सुरू करूया. हो, सुरुवात करूया बाल गणेश. ह्या मुनिवर, ग्रंथ पूर्ण झाला. गणेशजी, हा ग्रंथ आपली बुद्धिमत्ता, एकाग्रता आणि त्यागामुळेच पूर्ण होऊ शकला. आपल्याशिवाय पूर्ण विश्वामध्ये असा आणखी कोणी नाही जो हे कार्य पूर्ण करू शकला असता. धन्यवाद गणेशजी, आपणास कोटी कोटी प्रणाम. शिवगौरीच्या वंदना, घ्यावी चरणी ही वंदना. वक्रतुंडा गेलं मोदना रे, तुझे गेलं लागू दे साऱ्या. घावी खूपात जाणा, कोणी जीवनाचा बंधना. नाही जाता तुझ्या एक दंताला पाय, मनोकामना. Nina